नमस्कार मित्रांनो, मी विनोद भावसार, ॲलिगेटर एनर्जीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमधून. आज आपण शहादा या ठिकाणी आलेलो आहे. शहादा या ठिकाणी श्रीराम कॉटन फायबर या कंपनीमध्ये आज आपण आलेलो आहे. या कंपनीमध्ये आम्ही 250 किलोवॉट सोलर रूफटॉप सिस्टीम या ठिकाणी इन्स्टॉल केलेली आहे. या सोलर रूफटॉप सिस्टीममध्ये आम्ही 545 वॉट पीक लॉन्जी कंपनीचे पाय पिस्टल मॉड्यूल या ठिकाणी यूज केलेले आहे. यासोबतच ग्रोवॅट कंपनीचे स्ट्रिंग इन्व्हर्टर आम्ही या ठिकाणी यूज केलेले आहे. 2 इन्व्हर्टर या ठिकाणी 100 किलोवॉटचे आम्ही यूज केलेले आहेत. जर तसं पाहायला गेलं तर AC कपॅसिटी या प्लॅन्टची 200 किलोवॉट आहे आणि DC कपॅसिटी 250 किलोवॉट. या प्लॅन्टमध्ये जर बघायला गेलो तर सेफ्टीच्या हिशोबाने आम्ही या ठिकाणी क्लिनिंगसाठी वॉकवे वापरलेले आहेत. त्यानंतर जी DC केबलिंग आम्ही या ठिकाणी फिरवलेली आहे त्यासाठी प्रॉपरली आम्ही केबल ट्रेज यूज केलेले आहे. त्यानंतर पॅनल टू पॅनल अर्थिंगसाठी प्रॉपरली पट्टी वापरलेली आहे GIची. आज जर आपण बघितलं तर सोलर सिस्टीममध्ये क्लिनिंग हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. तर क्लिनिंगसाठी आम्ही या ठिकाणी मॉड्यूल क्लिनिंग सिस्टीम दिलेली आहे आणि जो व्यक्ती या ठिकाणी क्लिनिंगला येईल त्याच्या सेफ्टीसाठी आम्ही या ठिकाणी सेफ्टी लाईन सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे. तर सेफ्टीच्या साईडने जर विचार केला तर या सगळ्या गोष्टी आम्ही या ठिकाणी प्रोव्हाइड करत असतो की जेणेकरून आपल्याला या सिस्टीममधनं 25 वर्ष लॉंग लाईफ आउटपुट घ्यायचं आहे. तर या जे कॉम्पोनंट आम्ही या ठिकाणी वापरलेले आहेत त्या कॉम्पोनंटच्या सहाय्याने आपण 25 वर्ष या सिस्टीममधनं आउटपुट घेऊ शकतो. या सिस्टीमसाठी आपण जे स्ट्रक्चर वापरलेलं आहे ते शॉर्टवेअर स्ट्रक्चर वापरलेलं आहे. या ठिकाणी ॲडिशनल सिक्युरिटी म्हणून जे आपण पॅनल क्लिनिंग करतो तर पॅनलच्या एंडला म्हणजे आपण वॉटर ड्रेनेज क्लॅम्प सुद्धा या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे. जेणेकरून पॅनल क्लीन केल्यानंतर जे पाणी साचतं पॅनलच्या एजला ते वॉटर ड्रेनेजच्या सहाय्याने ॲब्झॉर्ब केलं जातं की जेणेकरून आपल्याला इन फ्युचर हॉटस्पॉटचा प्रॉब्लेम या ठिकाणी येत नाही. यासोबतच आम्ही शहादामध्ये बऱ्याच ठिकाणी इन्स्टॉलेशन्स केलेले आहेत. तर आमच्या जे चॅनलला आहेत तुम्ही अजून जे शहादामध्ये झालेले इन्स्टॉलेशन्स आहेत ते तुम्ही यूट्यूबला चेक करू शकता.